सुगरण होण्यासाठी स्वयंपाकघरातील 90 किचन टिप्स. नंबर 1. दही चांगले लावण्यासाठी किंवा दही घट्टसर बनवण्यासाठी दूध कोमट करावे व त्या कोमट दुधात 1 किंवा 2 चमचे दही घालून ते दही एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात दुधाला फेस येईपर्यंत मिक्स करावे. याने दही चांगले लागते व घट्टसर तयार होते. नंबर 2. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडेसे थंड पाणी घालावे, म्हणजे दूध पातेल्याला लागणार नाही किंवा करपणार नाही. टिप नंबर 3. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडासा रवा आणि थोडेसे बेसन मिसळून पीठ घट्ट मळावे, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत आणि टम्म फुगतात. टिप नंबर 4. मसाल्याच्या भाजीची करी घट्ट करण्यासाठी तुम्ही तिळाच्या पेस्टचा देखील वापर करू शकता. याने मसाल्याची भाजीची करी घट्ट तयार होते. टिप नंबर 5. डोसा अधिक कुरकुरीत होण्यासाठी डोशाच्या बॅटरमध्ये पोह्यांचा चुरा मिसळावा. याने डोसे अधिकच कुरकुरीत तयार होतात. टिप नंबर 6. हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईतच शिजवल्या पाहिजेत, त्यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. लोखंडाच्या कढईत भाज्या शिजवल्यामुळे महिलांना आयर्नची कमतरता भासणार नाही. टिप नंबर 7. सॅलड करण्यापूर्वी भाज्या बर्फाच्या थंड पाण्यात टाकून ठेवाव्यात, म्हणजे सॅलड अगदी फ्रेश टवटवीत राहते. टिप नंबर 8. साबुदाण्याची खिचडी करते वेळेस साबुदाणा भिजवत असताना त्यावर ताकाचा शिपका द्यावा, म्हणजे साबुदाण्याची खिचडी मऊ, लुसलुशीत, मोकळी, मऊ आणि चवदार तयार होते. टिप नंबर 9. दररोजचे वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमूटभर हिंग, हळद, 1 चमचा साजूक तूप घालावे. यामुळे डाळ चांगली नरम शिजते आणि वरण तर अधिक चविष्ट तयार होते. टिप नंबर 10. नेहमी चीज खिसताना खिसणीला थोडे तेल लावावे, त्यामुळे चीज खिसणीला न चिटकता छान खिसले जाते. टिप नंबर 11. गॅस शेगडीचे बर्नर गहाण होऊन काळे पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी बर्नर एका वाटीत ठेवा आणि त्यात बुडेल इतकं पाणी टाका. आता ह्या पाण्यात 1 ते 1.5 टेबलस्पून इनो टाका. त्यामध्ये 1 लिंबूसुद्धा पिळा. अर्ध्या पाऊण तासानंतर हे बर्नर बाहेर काढा आणि घासणीने एकदा घासून घ्या. बर्नर एकदम चकचकीत स्वच्छ होतील. टिप नंबर 12. फ्रीजमध्ये येणारा घाण वास घालवायचा असेल तर एका वर्तमानपत्राचा कागद घ्या, त्यावर थोडेसे पाणी शिपडा, नंतर या कागदाचा बोळा करा. आता हा बोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या. 10 ते 20 मिनिटांनंतर फ्रीजमधला दुर्गंध आपोआप कमी होईल. टिप नंबर 14. तर कधीकधी काय होतं, पातेल्यात पातेलं किंवा वाटीत वाटी अडकली जाते, तर अशावेळी खालच्या वाटीत किंवा खालच्या पातेल्यात थोडेसे तेल सोडा. त्यानंतर 5 मिनिटात या वाट्या किंवा पातेले सहज मोकळे होतील. टिप नंबर 15. बरेचदा आपल्याला भात, खिचडी आसट म्हणजेच गाळ व्हावी असं वाटतं, म्हणून आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो, पण शिट्टी झाली की हे पाणी बाहेर येऊ लागतं. तर असं होऊ नये म्हणून कुकरमध्ये 1 चमचा टाकून ठेवा आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावा. अशाने कुकरमधील पाणी बाहेर येऊन गॅस व कुकर खराब होणार नाही. टिप नंबर 16. पालेभाज्या निवडल्यानंतर ते जास्त काळ फ्रेश राहण्यासाठी त्या पेपर नॅपकिनमध्ये रॅप करा. त्यानंतर त्या एका स्टीलच्या डब्यात ठेवा. आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुमच्याकडे एअरटाईट डब्बा नसला तरी भाज्या बऱ्याच दिवस स्टीलच्या डब्यात फ्रेश राहतील. टिप नंबर 17. कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर एका तांदळाचे काही दाणे एका नॅपकिनमध्ये गुंडाळून ते कॉफीच्या डब्यात ठेवून द्या. त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही. तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका. तुम्हाला जेव्हा कधी कॉफी हवी असेल तेव्हा एका प्लॅस्टिकच्या चमच्याच्या साह्याने बाजूला काढा. टिप नंबर 18. रवा आणि दलिया हे लवकर खराब होणाऱ्या वस्तू आहेत. त्यात किडे किंवा आळ्या तयार होतात. तर असे होऊ नये म्हणून दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात. यामुळे ते जास्त काळ टिकण्यास मदत होते, तसेच त्यामध्ये कीड देखील होणार नाही किंवा आळ्या होणार नाही. टिप नंबर 19. पुरणपोळीसाठी हरभऱ्याची डाळ लवकर शिजण्यासाठी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 1 तासभर थंड पाण्यात भिजत ठेवावी. नंतर ही डाळ उकळत्या पाण्यात हळद आणि तेल टाकून डाळ शिजवून घेणे. यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होते आणि पुरण देखील मऊसूत तयार होते. टिप नंबर 20. अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरकट्यासह रात्रभर तशीच न घासता किंवा न धुता ठेवणं हे स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढीला निमंत्रण देण्यासारखंच आहे. त्यामुळे अन्न शिजवलेली भांडी किंवा खरकटे भांडे धुवून स्वच्छ करून
कोरड्या फडक्याने पुसून नंतरच ती रॅकवर किंवा ट्रॉलीमध्ये लावावीत. टिप नंबर 21. दररोजची घासलेली भांडी ओलसर फडकाने पुसण्याऐवजी ती पालथी घालून हवेने वाळू देणं कधीही योग्य आहे आणि आरोग्यदायीसुद्धा असतं. टिप नंबर 22. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने लाटण्याला पीठ अजिबात चिटकत नाही. टिप नंबर 23. काजू व इतर ड्रायफ्रूट्समध्ये कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यात 2 ते 3 लवंगा टाकून ठेवाव्यात. अशाने ड्रायफ्रूटच्या डब्याला कीड लागत नाही. टिप नंबर 24. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळ ताकात किंवा मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात आणि नंतरच त्याची भाजी करावी. अशाने कारल्याचा कडवटपणा कमी होतो. टिप नंबर 25. स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी एका प्लेटमध्ये अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट घ्यावे. आता या पावडरने भांडी घासा. भांडी एकदम स्वच्छ होतील. टिप नंबर 26. घरातील कोणताही फॅन, अगदी एक्झॉस्ट फॅनसुद्धा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कपड्याची चिंदी बुडवून त्याने फॅन घासून पुसा. फॅन अगदी नव्यासारखा दिसू लागेल. टिप नंबर 27. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडंसं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडा स्वच्छ धुवून घ्या. कपड्यावर तेलाचे डाग बिलकुल राहणार नाही. टिप नंबर 28. डोसा बनवताना डोश्याचं पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवा. याने डोसा बनवताना डोश्याचं पीठ किंवा डोसा तव्याला अजिबात चिटकून राहणार नाही. टिप नंबर 29. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा. वर्षभर लाल रंग तसाच राहतो. तसेच वर्षभराचे लाल तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून काचेच्या भरणीत हिंग टाकून ठेवावे. अशाने मसाल्याला, हळदीला किंवा लाल तिखटाला कीड लागत नाही. टिप नंबर 30. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरता हातावर किंवा पाटा वरवंट्यावर बटाटा किंवा लिंबू चोळावा. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती, टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.